नमस्कार. अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुकटीची चटणी. अगदी झणझणीत आणि तोंडाची चव गेली आहे तापाने तर नक्की ही खा. तुम्ही नॉनव्हेज खाणारे असणार तर नक्की तुम्हाला ह्याची चव खूप आवडेल, कारण ह्या सुकटीने तुमचं ताप जरी आला असेल ना तरी निघून जाईल. ही मी सध्या इथे तुम्हाला दिसत आहे सुकट आणि ढेडी कोलंबीची जी सुकी सुकट केलेली असते ती भाजून घ्यायसाठी. आत्ता जेव्हा आपण घेतो तेव्हा ती नरम असते, त्यामुळे आपण तव्यामध्ये चांगली अशी 5-6 मिनटं, ही जाडी सुकट असल्यामुळे, ढेडी कोलंबी ही जाडी असल्यामुळे तिला भाजायला वेळ जातो. त्यामुळे इथे मी सुकट घेतलेली आहे 1 वाटी, ती चांगल्या तव्यामध्ये भाजण्यासाठी ठेवली आहे. आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 7-8. तिखट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही नक्की घ्या. जास्त तिखट आवडत असेल तर जास्त सुद्धा तुम्ही करू शकता. आणि ही 15 ते 20 दिवस सहज टिकणारी अशी सुकटीची चटणी आहे. आपण तिकडे सुकट एकीकडे भाजत आहोत तोपर्यंत इथे आपण ह्याची चटणी बनवून घेऊया. मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 मिरच्या बारीक तोडून त्याच्यामध्ये टाकल्यात. आणि ही गावठी कोथिंबीर, तुमच्याकडे काय म्हणतात, गावरान का? आमच्याकडे गावठी कोथिंबीर म्हणतात. तर इथे पेंडमधील ही गावठी कोथिंबीर छान मिळाली होती, ती त्यात टाकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये लसूण मेन आहे. लसणाच्या पाकळ्या छोट्या असल्यामुळे इथे मी 10 ते 12 पाकळ्या घेतल्यात. थोड्या मोठ्या असतील तर 7 ते 8 तुम्ही घेऊ शकता. आणि आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तुम्हाला किती आवडतं मीठ त्या प्रमाणात तुम्ही टाकायचं आहे. तोपर्यंत इकडे सुकट पण भाजते बघा, कडक झालेली आहे, खणखणीत असा आवाज येतोय. आता ही सुकट व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक सुकट, म्हणजे जवळा ज्याला म्हणतात, ती सुकवलेली जी सुकट असते ती टाकणार आहोत. हे बघा किती कुरकुरीत झालेली आहे. ही भाजून झाल्यामुळे कुरकुरीत झाली. जेव्हा आपण पाहिलं तेव्हा एकदम नरम होती. आता ही चांगली भाजून झाली. पण आता काय करायचं आहे, ह्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत वरतून आणि ती पाकडू. आता त्याच्या अगोदर ही जी बारीक सुकट आहे, म्हणजे बुक्याची सुकट, ती सुकट बुक्याची सुकट म्हणतात किंवा जवळाची सुकट, एकदम बेबी प्रॉन्स असतात ते आपण भाजून घेणार आहोत. त्याला भाजायला टाईम लागत नाही, ते 2 ते 3 मिनिटात भाजलं जातं. तिकडे ते भाजेपर्यंत इकडे आपण ह्याची सालं, म्हणजे जे ही जाड सुकट असल्यामुळे तोंडाला आपण ह्याचं लागू शकतं, त्यामुळे अशी त्याची चुरून घ्यायचं आहे. आणि त्याची जी वरची सालं असतात ती काढून घ्यायची आहेत. परत समोर जी तोंडाला जी कोसं असतात ती सुद्धा घशाला वगैरे लागायला नको म्हणून काढायची. बघा आपण पाखडल्यामुळे अशा पद्धतीने हे बाहेर निघाले पहा. आता हे असं पाकडून घ्यायचं आणि फक्त मग राहतं ते, आपण जशी कोलंबी साफ केल्यानंतर कसं राहतं तसंच राहतं. पण ही तुम्ही जर ढेडी कोलंबी टाकली थोडी ना, तर ह्याची चव खूप अप्रतिम येते. तुमच्याकडे जर का ढेडी कोलंबी नसेल अशी सुकलेली, तर तुम्ही जी कंदी सुकट असते ती सुद्धा ह्यामध्ये टाकू शकता. तर आता इथे बारीक सुकट आपली भाजून घेताना तुम्हाला इथे रंग बदलताना दिसलाय. बारीक सुकटीला भाजायला वेळ जात नाही, त्यामुळे फक्त आपण जेव्हा सुकट वगैरे घेतो तेव्हा थोडी निवडून घ्यावी, कारण खडे वगैरे असू शकतात, रेतीचे खडे असतात, त्यामुळे ते नक्की निवडून घ्यावी. आता इथे आपली ही सुकट सुद्धा भाजली गेलेली आहे. मी ही 2-3 मिनिटं चांगली अशी भाजून घेतलेली आहे. आता ही पण सुकट चांगली अशी कडक झालेली तुम्हाला दिसत असेल. कलर ह्याचा चेंज झालेला आहे. हे भाजताना थोडी हलवत राहायची, म्हणजे काय होतं, जेणेकरून ती करपत नाही खालना, नाहीतर कारण ती पातळ असल्यामुळे ती करपू शकते. बघा आता इथे तुम्हाला थोडीशी तरी अगदी हात आपलं नजर इकडे फिरली तर लगेच काळं दिसते. आपण जशी ही सुकट काढली त्याप्रमाणे ती सुकट सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि ती सुद्धा पाकडून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, त्याच्यात जे घाण असेल किंवा जे समोरची टोकं असतील ती निघून जातील. त्यामुळे ही पण सुकट अशाच पद्धतीने पाकडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पाकडून घ्यायची आहे. पहा इथे पाकडल्यामुळे समोर अशी जे बारीक बारीक कण असतात ते निघतात, म्हणजे त्या सुकटीची ती घाण थोडीशी निघते. घाण म्हणता येणार नाही, सुकटीचंच असतं, पण मग ते असं तोंडाला लागायला नको म्हणून अशा पद्धतीने काढून घ्यायची. पण सुकट ही माझी चांगली असल्यामुळे जास्त काही निघालेली नाहीये. तुम्हाला इथे पहा सगळं स्वच्छ झालेली आहे. आणि आपण इथे आता जी चटणीसाठी तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं चटणीमध्ये म्हणजे बारीक होण्यासाठी पाणी टाकलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसं 2-3 चमचे त्यात टाकायचं, झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला चांगलं
फिरून घ्यायचं. एकदम बारीक चटणी वाटायची नाही आहे, जशी आपण इतर चटण्या वाटतो तशी थोडीशी अशी सरसरीतच ठेवायची आहे. ही वाटून झालेली आहे. आता आपण काय करायचं आहे, ही ज्या सुकट घेतलेली आहे ते दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहे आणि जी आपण चटणी वाटलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ही इन्स्टंटली होणारी चटणी आहे. जर तुम्हाला पाट्यावरती जर पाटा असेल, तुम्ही जर खेडेगावात राहत असाल तर पाटे तुम्हाला मिळतील, शहरामध्ये सहसा मिळत नाहीत, म्हणून ह्याची ही पद्धत तुम्ही वापरू शकता. पण पाट्यावरची चटणीसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे पाट्यावरची चटणी करताना थोडा वेळ जातो, कारण चटणीचा वाटायला थोडा वेळ जातो आणि मग ही सुकटसुद्धा त्याच्यामध्ये टाकून मग वाटली जाते. तर आपण अशी इन्स्टंटलीच करणार आहोत, कारण की इथे माझ्या तर पाटा नाही आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं, मिक्सरच्या भांड्यामुळे मी अशा पद्धतीने करून घेतले. पहा किती चटणी खूप छान अशी दिसते आणि वाससुद्धा खूप सुंदर येतो. सुकटीचा वास खूप सुंदर येतो. तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल ना, ती हे एक मेजवानीच म्हटली जाईल आणि तीसुद्धा उकडपिठाच्या भाकरीबरोबर, भाताच्या भाकरीबरोबर तुम्ही आगरी पद्धतीची ही चटणी नक्की खाऊन पहा. मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही केल्यानंतर कशी झाली आहे, तुम्हाला आवडली आहे का. आता आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ठेवली होती, ती सुद्धा परत एकदा थोडंसं त्याच्यावरून टाकायचं आहे आणि छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची आहे. पहा कलर किती सुंदर दिसतोय. ह्यामध्ये मिरच्या ज्या मी घेतलेल्या आहेत त्या मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे, कारण माझी मुलं खातात, त्यामुळे ही मी काश्मीरी मिरची वापरली. तुम्ही कोणतीही मिरची वापरली तरी चालेल, पण मग तुम्ही तिखट किती खाता त्याप्रमाणेच टाका. आता ही आपल्या अशा पद्धतीने इथे सुकटीची चटणी तयार झालेली आहे. आणि मग आता आपण काय करायचं, हे 15 दिवससुद्धा सहज राहू शकते. फ्रीजमध्ये ठेवली तर 15 ते 20 दिवस राहू शकते आणि बाहेर जर ठेवली तर ही 3 ते 4 दिवससुद्धा राहू शकते. एका घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये तुम्ही भरून घ्या ही सुकट आणि त्याचं झाकण एकदम घट्ट लावून घ्या आणि ती सुकटीची चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. तुम्हाला कधीही ही सुकटीची, आणि अगदीच एकच नुसतं नाही, ह्या सुकटीचं अगदीच कंटाळा आला नुसतंच खाऊन, तर ही सुकट कांदा बारीक चिरायचं आणि तेल टाकून ते नरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही ही सुकट टाकायची आणि फ्राय करून घ्यायची. तरीसुद्धा खूप सुकट चटणी, म्हणजे ही चटणी जी आहे ती खूप छान लागते. आता इथे मी डब्यामध्ये भरून घेतलेली आहे आणि ह्याला मी झाकण आता लावून घेणार आहे. आपली ही सुकट भरून झाल्यानंतर, कारण की ही मी सुद्धा फ्रीजमध्ये ठेवते, माझ्या काव्याला खूप आवडते ही. तशी ओवीसुद्धा आत्ता 2-2.5 वर्षाची आहे, तिलासुद्धा ही सुकटीची चटणी खूप आवडते. त्यामुळे इथे मी अशा पद्धतीने बनवून ठेवते आणि मग त्यांना देते. इथे आता तुम्हाला आता आपण हा झाकण लावून ठेवते आणि मग फ्रीजमध्ये टाकून ठेवणार आहे. थोडीशी मी घरामध्ये तात्पुरती वापरण्यापुरती बाजूला काढून ठेवते आणि बाकीची मी सुकट फ्रीजमध्ये टाकून ठेवते. तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.